विद्यार्थ्यांचे आरोग्य जाणीवेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य जनजागृतीचा संदेश दिलाय। या शिबिरामध्ये एकूण 120 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तर 60 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांना विविध आजारांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे, डॉक्टर प्रीती गावित, सिस्टर शबरी गावित, समुपदेशक कैलास माडी यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग, क्षयरोग, HIV, एड्स, महिलांचे आरोग्य प्रश्न तसेच जीवनशैलीशी संबंधित आजार याविषयी मार्गदर्शन केले। शिवाय शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना व त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबतही माहिती दिली। विद्यार्थ्यांनी केवळ तपासणी करून घेतली नाही तर आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार, व्यसनमुक्तीचे महत्त्व या विषयांवर शास्त्रीय मार्गदर्शनही मन लावून ऐकले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकतेत वाढ होण्यासोबतच समाजाभिमुख कार्याचा उत्कृष्ट संदेशही या उपक्रमातून मिळालाय। या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गौरव बोर्दे, डॉक्टर श्रीकांत महाजन, प्राध्यापक प्रदीप गावित, डॉक्टर सुनील पवार, प्राध्यापक अनिल गावित तसेच संपूर्ण NSS टीम व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांचे सततचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या प्रेरणेमुळे अशा उपक्रमांना नेहमीच चालना मिळते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। शिबिराच्या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृती वाढून समाजाशी एकरूप होण्याची भावना अधिकच दृढ झाली। लाल रंगाचा डाग आपल्या अंगावरती असेल तर तो तुम्ही शासकीय दवाखान्यात कुठेही जाऊन तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं शासकीय दवाखाना जवळ आहे, PHCला असेल किंवा इथं नवापूरमध्ये आपल्या इथं तपासणी होत असते रोज, तर तो त्या डागाची तपासणी तुम्ही करून घ्यायची आहे। फिक्कट लालसर रंगाचा असतो, खाजत नाही, दुखत नाही, त्याच्यावरती लागलेलं, टोचलेलं, भाजलेलं काहीच समजत नाही। तर असा जर डाग असेल तर त्याची तपासणी तुम्ही इथे येऊन तपासणी रोगाचा फिक्कट लालसर रंगाचा तो काही खाजत नाही, त्रास होत नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही आणि फक्त हळूहळू वाढतो। तर आपल्याकडे औषधं आहेत, 6 महिने औषधं घेतलं की तुमचं जे एनिमियाचं प्रमाण आहे ते कमी होऊन जातं। त्याच्या अगोदर तुम्हाला जनताची गोळी दिली जाते, कारण तुम्ही जे आता तुमच्या सरांनी सांगितलं पास्ता वगैरे, मॅगी वगैरे तुम्ही जास्त खाता, बरोबर आहे। कुठे खायला गेल्या तर हात वगैरे पहिले व्यवस्थित धुवायचे, कारण जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या हातातून बरेचसे हात जर स्वच्छ धुतलेले नसेल तर बरेचसे जंतू आपल्या पोटात जातात। त्याच्यामुळे पहिल्यांदा अल्बेंडाझॉलची म्हणजे जे जंतू मारण्याची गोळी ती घ्यायची, त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या गोळ्या चालू केल्या जातात। तर याच्यात लाजण्याचं काही कारण नाही आहे। 6 महिन्यातून एकदा यायचं, वेळ काढून हिमोग्लोबिन चेक करून घ्यायचं, कारण तुम्ही भावी पिढीच्या माता आहात, त्याच्यामुळे तुमचं HB चांगलं झालं पाहिजे। कारण तुमचं जे HB कमी असेल तर तुम्ही जेव्हा गरोदर राहाल तेव्हा तुमच्या बाळाचं खास म्हणजे मासिक पाळीचं जे हायजीन मेंटेन करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे। तुम्ही सगळ्याजणी काय वापरतात, लाजायचं नाही, संकोच करायचा नाही, सांगायचं। आजकाल पॅडचे खूप साऱ्या व्हरायटी येतात, आपल्याला विविध प्रकारचे काय ॲडव्हर्टिजमेंट दाखवले जातात की 12 तास लॉंग लाईफ राहते किंवा 24 तास तुम्ही वापरू शकतात, पण ते थोडं चुकीचं असतं, कारण की तिथं रक्तस्राव होत असतो आणि ते थोडं अशुद्ध रक्त मानलं जातं, ठीक आहे। मग त्याच्यात बॅक्टेरियाचं प्रमाण लगेच म्हणजे ते लगेच इन्फेक्शनसाठी कारणीभूत होऊ शकतं। म्हणून आपण जे पॅड वापरतो किंवा कापड वापरतो तर ते स्वच्छ असायला पाहिजे। खास म्हणजे बऱ्याच खेड्यावरच्या मुलींना फायनान्शियल थोडे प्रॉब्लेम असतात, म्हणून आजकाल तर सगळेच पॅड वापरतातच, पण पहिलेच्या काळात आपण कापड वगैरे वापरत होतो ना, तर ते कापड पण आपण स्वच्छ वापरायला पाहिजे। वापरून झाल्यानंतर ते स्वच्छ धुवून कडक उन्हात सुकवायला पाहिजे असतं आणि नंतर त्याचा परत वापर करायला पाहिजे असतं। लघवीच्या जागेला खाज येणं, सूज येणं किंवा आणि दुसरं काहीतरी इन्फेक्शन होणं असं होऊ शकतं। त्याच्यामुळे आपण पॅड किंवा कापड जे पण काही वापरत असतो। मुख्य संपादक डॉक्टर सुनील पवार, नजरबाज न्यूज, नवापूर।